बोधिसत्व चॅनल मध्ये सर्व उपासक उपासिकांचे हार्दिक स्वागतम स्वागतम स्वागत। दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थातच भारतीय बौद्ध महासभा सभेच्या माध्यमातून संविधान जागर या अंतर्गत जरूर तालुका घाटंजी जिल्हा यवतमाळ येथे संविधान रॅलीचे आयोजन मोठ्या संख्येने करण्यात आलेले आहे। बाबासाहेबांसोबत संविधान सभेमध्ये रॅली काढून म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू सारखे, सरदार वल्लभभाई पटेल सारखे आणि बाबासाहेबांसारखे दिग्गज लोक असताना ज्यांनी बाबासाहेबांच्या खांद्याला खांदा मिळून ज्यांनी संविधानामध्ये आदिवासींचं नेतृत्व केलं ते जरूर जयपाल सिंग मुंडा, त्यांनी संविधान सभामध्ये ज्यावेळेस लोकशाहीचं जागृती रॅली वादविवाद होत होता, ज्यावेळेस लोकशाहीबद्दल चर्चा होत होती, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आप जो है देश के डॉक्टर उत्तम शेंडे यांनी संविधानाची असं कधी कधी वाटतं जागृती केली। बाबासाहेबांची जी चळवळ होती गावातील सरपंच त्या चळवळीच्या वेळेस दोन चळवळी कार्यरत होत्या, मुक्ती संग्रामाचे एक मुस्लिम लीग आणि दुसरी काँग्रेसची चळवळ आणि तिसरी बाबासाहेबांची चळवळ आयोजित केलं आहे। तीनही चळवळीला वाटत होतं का आपण सत्ताधीश भारतामध्ये झालं पाहिजे। बॅरिस्टर जिना आणि मुस्लिम लोक त्यांना वाटलं का भारत स्वातंत्र्य झाल्या झाल्या आपल्या हातात सत्ता आली पाहिजे। काँग्रेस आणि मनुवादी त्यांची टीम त्यांना असं वाटत होतं का आता दुसरं महायुद्ध संपलं आणि आपल्याला इंग्लंड हे आपल्याला स्वातंत्र्य देणार आहे हे घोषित झालं होतं। काँग्रेस आणि काँग्रेसच्या मंडळीला वाटत होतं का भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर सत्ता आपल्या हातात येईल आणि एक तिसरा संघर्ष या देशात चालू होता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। आणि बाबासाहेबाला असं वाटत होतं भारत स्वातंत्र्य झाल्या झाल्या बहुजनांची सत्ता आली पाहिजे। बॅरिस्टर जिना सत्तेच्या लालसेपाटी पोटी त्यांनी पाकिस्तान मागून घेतला। इथे दोन विचारधारा उरल्या, एक मनुवादी विचारधारा आणि दुसरी बहुजनवादी विचारधारा। मनुवादी विचारधारेला असं वाटत होतं आता बहुमत आपलं आहे, आपली सत्ता या देशामध्ये निर्माण होणार आहे। पंडित नेहरू, महात्मा गांधीजी, सरदार वल्लभभाई पटेल ही सगळी मातंबर मंडळी जेव्हा संविधान लिहायचं काम पडलं भारत स्वातंत्र्य झाल्यानंतर, तेव्हा पंडित नेहरूंनी विजयालक्ष्मी पंडितला फॉरेनमध्ये पाठवलं। एक टीम गेली फॉरेनमध्ये का भारताचं संविधान कोण लिहिल। चीनमध्ये गेले, अमेरिकेमध्ये गेले, इंग्लंडमध्ये गेले, रशियामध्ये गेले, अनेक राष्ट्रामध्ये गेले का भारताचं संविधान तुम्ही लिहून द्या। तेव्हा इंग्लंडचा मॅकडोनाल्ड आणि ते अनेक लोक म्हणत होते तुमच्याच देशामध्ये 32 पदव्या घेणारा बॅरिस्टर, डिलीट, अनेक विषयात डॉक्टरेट झालेला माणूस आहे ज्यांनी शासन व्यवस्थेचा अभ्यास केला, संविधानाचा अभ्यास केला। तुम्ही जा आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना विनंती करा का या देशाचं संविधान लिहा। बाबासाहेबाला संविधान लिहिण्यासाठी विनंती केली। पहिले सच्चिदानंद सिन्हा, राजेंद्र प्रसाद, सरदार वल्लभभाई पटेल, महात्मा गांधीजी, पंडित नेहरू, अनेक मातंबर लोकांचं बाबासाहेबांना फोन आले किंवा विचारपूस झाली। बाबासाहेब म्हणाले मी संविधान लिहायला तयार आहे, परंतु मसुदा समितीमध्ये आणि संविधान समितीमध्ये जात असताना निवडून यावं लागत असत। आणि बाबासाहेब ज्या एरियामधून निवडून आले ते एरिया पाकिस्तानमध्ये टाकून दिला का बाबासाहेब पदत्याग बाबासाहेबाचा झाला पाहिजे। म्हणून जोगेंद्रनाथ मंडल पश्चिम बंगालमधून स्वतःच्या पदाचा राजीनामा दिला आणि बाबासाहेबाला घटना समितीमध्ये पाठवलं। घटना समितीमध्ये बाबासाहेब गेले आणि मसुदा समितीचे अध्यक्ष झाले। घटना समितीचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद झाले। मसुदा समितीचे अध्यक्ष झाले 7 सदस्य होते, सादुल्ला खान, आयगर, के.एम. मुन्शी आणि बाबासाहेबाला साथ देणारे केवळ के.एम. मुन्शी। आणि बाबासाहेबांनी संविधान लिहित असताना बाबासाहेबांमध्ये डोक्यात एकच प्रकाश होता, आता पाकिस्तान वेगळा झाला, मुस्लिमांनी सत्ता निर्माण केली, आता काँग्रेसची सत्ता येणार आहे, आमचं काय। आणि बाबासाहेबांना अशी युवरचना आखली का अंबानी जरी असेल तर त्याला एकच मतदानाचा अधिकार आणि गरीबातला गरीब असेल तर त्यालाच एकच मतदानाचा अधिकार, म्हणून द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती झाल्या। हे लक्षात ठेवा। आज
ग्रामपंचायतच्या पदापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत आमचा आदिवासी बांधव, ओबीसी बांधव, बहुजनांचा बांधव जात आहे. बाबासाहेबांची चळवळ यशस्वी झाली. परंतु जे लोक चळवळ यशस्वी करू शकले नाही, सत्तेमध्ये जाऊ शकले नाही, त्यांनी 70 वर्ष बाबासाहेबांच्या विरोधात काम केलं. हे तुम्हाला माहित आहे. 1950 पासून संविधान जेव्हा लागू झालं तेव्हापासून 2010 पर्यंत हे संविधान संपवण्याचा प्रयत्न या लोकांनी केला आणि शेवटी ते यशस्वी झाले. आता प्रतिक्रांती झाली. प्रतिक्रांती झाली. बाबासाहेब विचारानं जिवंत आहे, परंतु संविधानानं संपत आहे. आणि बाबासाहेबाला जर जिवंत ठेवायचं असेल तर मस्जिदीमधून ज्या पद्धतीनं आदेश निघते का कोणाला मतदान करायचं, तुम्ही विहारामधून आदेश काढा, तुम्ही आदिवासी सभागृहामधून आदेश काढा, तुम्ही ओबीसीच्या सभागृहामधून आदेश काढा का यावेळेचं मतदान कोणाला द्यायचं. त्याशिवाय आपला लढा सक्सेस व्हायचा नाही. मी बुद्धिस्ट आहो हे मिरवून घेऊ नका. मी बौद्ध आहो म्हणून माझी कळकळीची विनंती आहे. मी PhD झालेला आहे. तुम्हाला जबाबदारी पद्धतीने मी सांगत आहे. एक जबाबदार मी आज तुम्हाला स्टेटमेंट देत आहे. तुम्ही बुद्ध आहो, बुद्ध आहो, बौद्ध आहो, बौद्ध आहो असं म्हणून मिरवू नका. तर तुम्ही भारतीय आहे आणि मी भारतीय आहे म्हणून हिंदू समाजासोबत बोला, आदिवासी बांधवासोबत बोला. ते आपले बांधव आहे. हिंदू आपले बांधव आहे, मुस्लिम आपले बांधव आहे आणि तुम्ही भारतीय म्हणून त्यांच्यासोबत बोला. पहा, या देशामध्ये बहुजनाची सत्ता आल्याशिवाय राहणार नाही. कारण भाषण करण्यात आपण पटाईत आहोत, अभ्यास करण्यात आपण पटाईत आहोत. हे लक्षात ठेवा. बौद्ध म्हणून जर तुम्ही आचरण केलं का आमचाच बाबासाहेब, आमचाच बुद्ध आणि आमच्याच बाबासाहेबांना संविधान लिहिलं, तिथेच तर कुठंतरी घोडा अडकत आहे आपलं. संविधानाचं डोक्यावर घेऊन, बाबासाहेब डोक्यावर घेऊन, बुद्ध डोक्यावर घेऊन नाचू नका. अहो, ओबीसीचं संविधान आहे, आदिवासीचं संविधान आहे, व्हीजेएनटीचं संविधान आहे, मायनॉरिटीचं संविधान आहे, काय तुमचंच आहे का? म्हणून बुद्ध विहारात ठेवा, बुद्ध आचरणात ठेवा, बुद्ध घरी ठेवा, बुद्धाचे पंचशिलेचं आचरण करा. तुम्हाला बुद्ध त्यागाचं मी सांगत नाही. आचरण काही नाही. दारू प्यायची, खर्रा खायचं, खोटं बोलायचं, मादक पदार्थ सेवन करायचं. बाबासाहेब म्हणाले का मी बौद्ध धर्म तुमच्या गळ्यामध्ये देत आहे, ते बडकं समजू नका. तर बौद्धांचं काय आचरण असलं पाहिजे? शुद्ध. सगळ्याला घेऊन जगा, सगळ्याला घेऊन चाला. आणि 21व्या शतकात बाबासाहेबांचे विचार असे रुजवा. 21 शतक आहे. आज जातीयता नाही, अंधश्रद्धा नाही, बुवाबाजी नाही, असं समजून वागा. तेव्हा एसटी बांधव होईल तुमचे. तुम्ही देवदेवतावर टीका करू नका. तुम्ही त्यांना भाऊ म्हणून एका ताटात जेवण करा. तेव्हा तुमचा लढा हा सक्सेस होईल. हे मी जाणीवपूर्वक इथं स्टेटमेंट देत आहे. आणि हा माझा विचार मला सांगत आहे. तुम्ही एकत्र येण्याचं एकमेव साधन तुमचे बांधव जर SC ST OBC व्हीजेएनटी समजलं तर गटतट सगळे संपून जाईल. अहो, बाबासाहेबांनी RPI सारखी एक संघटना स्थापन केली, रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया. ते सगळ्या लोकांची आहे. आणि मग गटतटाचं राजकारण करण्याची काही गरज नाही. म्हणून एकत्र या आणि ठराव घ्या गावात मतदान कोणाला करायचं, तेव्हाच मतदान करा. जाता जाता मी एकच उदाहरण देईल. आपल्याला 1 तास बाकी आहे आणि आपल्या वेळेतच हा कार्यक्रम संपत आहे. एक उदाहरण देईल. सकाळी सकाळी थंडी खूप लागत होती. एका बाईनं पाण्याचा पिपा त्या चुलीवर ठेवला आणि तिला माहीतच नाही झालं का याच्यात बेंडूक आहे. थंडी खूप होती आणि थंडी खूप असल्यामुळे त्या बाईनं लाकडं लावणं सुरू केलं. त्या बेंडकाला खूप चांगलं वाटू लागलं. अरे बापरे, एवढ्या थंडीमध्ये मला उष्णता मिळत आहे. त्या बेंडकाला खूप चांगलं वाटू लागलं होतं का एवढ्या थंडीत मध्ये उष्णता मिळत आहे. आणि त्या बाईलाही वाटत होतं मला कामाला जायचं आणि पाणी लवकर गरम झालं पाहिजे. पण जसं जसं पाणी गरम होत होतं ना, तसं तसं ते बेंडूक जळत होतं. जसं जसं पाणी गरम होत होतं तसं तसं ते बेंडूक जळत होतं. बेंडूक मरून गेलं. समाजाची अवस्था अशी निर्माण झाली आहे, हे लक्षात ठेवा. समाजामध्ये व्यसनाधीनता वाढलेली आहे. समाजामध्ये आपल्या आत्महत्येचं प्रमाण वाढलेलं आहे. समाजामध्ये आज आरोग्याची समस्या आहे. समाजामध्ये आज शिक्षणाची समस्या आहे. समाजामध्ये आज शेतकऱ्यांची समस्या आहे. विहारामध्ये कोणी जायला तयार नाही. बेंडकासारखी अवस्था निर्माण झाली. 1 कोटीचं विहार एका ठिकाणी आहे, XYZ, मी त्याचं नाव घेणार नाही. तिथे 4 लोक विहारात जातात, कोणताही कार्यक्रम असू द्या.
कुठं चालला हो समाज? बेंडकासारखी मेलेला माणूस जिवंत म्हणजे मेलेला माणूस आज तयार झालेला. काही कोणाहून घेणं देणं नाही. मेरा भला तो जक्का भला. माझं चांगलं आहे, माझी माडी आहे, माझी गाडी आहे, माझं सोनं चांदी बायकोच्या अंगावर आहे, मला काही कोणाहून घेणं देणं नाही. अरे बाबासाहेबांचा संघर्ष, छत्रपती शिवाजी महाराजांचा संघर्ष, बिरसा मुंडाचा संघर्ष, यांचा संघर्ष आपण विसरून गेलो आणि आपल्या आपल्या संसारामध्ये आपण गुरफटून गेलो. म्हणून माझी कळकळीची विनंती आहे का गटतट सोडून आज एकत्र येण्याची गरज आहे. सगळ्यांना बंधुभावानं वागणूक द्या. धम्म विहारापुरता ठेवा, आचरणापुरता ठेवा, आपल्या समाजापुरता ठेवा. मी काही सोड मानत नाही. जगामध्ये सगळ्यात श्रेष्ठ धम्म आहे, सिम्बल ऑफ द नॉलेज आहे, विश्वगुरु आहे ते. परंतु गावातलं वातावरण प्रेमाचं ठेवा, मैत्रीचं ठेवा, गावामध्ये बदल होईल. यानंतर माझ्यासोबत आलेले माझे मित्र, अगदी त्यांना मी विनंती करतो का त्यांनी फक्त 5 ते 7 मिनिटात आपलं इथं विचार व्यक्त करावं. आशिष मेश्राम सर, आणि त्याच्यानंतर एकच भाषण आहे, गडबड करू नका. आशिष मेश्राम सरला विनंती करतो की त्यांनी आपलं 5 ते 7 मिनिटामध्ये आपलं मनोगत व्यक्त करावं.
बाबासाहेबांसोबत संविधान सभेमध्ये म्हणजे पंडित जवाहरलाल नेहरू सारखे, सरदार वल्लभभाई पटेल सारखे आणि बाबासाहेबांसारखे दिग्गज लोक असताना ज्यांनी बाबासाहेबाच्या खांद्याला खांदा मिळून ज्यांनी संविधानामध्ये आदिवासींचं नेतृत्व केलं ते जयपाल सिंग मुंडा, त्यांनी संविधान सभामध्ये ज्यावेळेस लोकशाहीचं वादविवाद होत होता, ज्यावेळेस लोकशाहीबद्दल चर्चा होत होती, त्यावेळेस त्यांनी म्हटलं की आप जो है इस देश के आदिवासी की आई, मला या साहेबासारख्या लाल दिव्याच्या गाडीमध्ये बसायचं स्वप्न पाहायचं आहे, हा अधिकार आम्हाला बाबासाहेबांमुळे मिळाला. तिसरा वर्ग आहे विद्यार्थी वर्ग आहे. आजच्या कंडिशनमध्ये मी असं म्हणतो की विद्यार्थी वर्ग मिसगाईड मिसाईल आहे. आज इंस्टा आणि त्या फेसबुकच्या रीलमध्ये व्यस्त आहे. म्हणून विद्यार्थी वर्गाने सुद्धा एकत्रित येऊन खऱ्या अर्थाने आम्ही एकत्रित येऊन एक चळवळ निर्माण करण्याची गरज आहे. आज आमची कशी आहे, आज आमची खेकड्याची व्यवस्था आहे. त्या खेकडे कसे एखाद्या याच्यामध्ये जर ठेवले आपण एखाद्या डब्यामध्ये आणि ते झाकर राहायचे उघडं, ते एक खेकडा वर जाते, दुसरं खेकडा खाली येते, त्याला ओढाचं काम करते, अशी व्यवस्था आहे. म्हणून एवढंच सांगतो की व्यवस्था खूप खराब आहे, व्यवस्था खूप खराब आहे. गावोगावी होत आहे हिटलरांच्या टोळ्या, गावोगावी होत आहे हिटलरांच्या टोळ्या. तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर निर्माण करा, तुम्ही गल्लोगल्ली आंबेडकर निर्माण करा. खूप खूप धन्यवाद. तुम्ही सर्वांनी माझं ऐकून घेतलं त्याबद्दल नाही पंचाप्रणाम. सध्या कार्यरत असलेल्या बॉडीला माझा सप्रेम जय भीम. माझ्या समोर प्रश्न आहे, जेव्हा आम्ही एखादी पिरियड घेतो, पिरियड घेतल्यानंतर विद्यार्थ्याची ऐकण्याची क्षमता जी आहे ते फक्त 45 मिनिट असतं. बीपीची बिमारी होती बाबासाहेबाला, एका हाताला झटके येत होते. बाबासाहेबांना उजव्या हातानं लिहिलं, बाबासाहेबांना डाव्या हातानं स्पीच लिहिलं, रायटिंग केली बाबासाहेबांना, आणि एवढं मोठं आम्हाला दान दिलंय. एक एक श्वास बाबासाहेबांना संविधानामध्ये ओतला. आणि म्हणून वाच संविधान, तू दोन्ही हात वर करा आणि म्हणा जय म्हणा. श्रीराम. सगळेजण सांगतो, निसर्गाचा एक नियम आहे, निसर्गाचा एक नियम आहे, सर्वांना एक दिवस मरण आहे. बरोबर आहे? सर्वांना एक दिवस मरण आहे. बरोबर आहे की नाही? निसर्गाचा एक नियम आहे, सर्वांना एक दिवस मरण आहे. सर्वांना एक दिवस मरण आहे. मरणाला हे माहीत नाही की तो गरीब आहे का श्रीमंत आहे. म्हणूनच तर माझा भीम सदैव संविधानात जिवंत आहे. म्हणूनच तर माझा भीम संविधानात सदैव जिवंत आहे. त्या शाहिराला मी सलाम करतो. असे काही क्रांतिकारी विचार आपण रुजवले पाहिजे, आपण घेतले पाहिजे. आता समाजामध्ये कार्यक्रम घेत असताना, जयंत्या घेत असताना, जेवण करत असताना, कोणी पुढाकार करत असताना आपले तंगडे उडवण्याचं काम होते. तोच काऊन करायचा नाही का, आम्ही काऊन नाही, तो काऊन नाही, असे होते. त्याला म्हणतात बेकी एकी. त्याला म्हणतात बेकी एकी. म्हणजे तुमच्यात असणारी जे विचारसरणी आहे ते चुकीची आहे. अरे भगत भाऊनं कार्यक्रम आयोजन केलं म्हणजे त्याला समजते, काहीतरी वाटते, आपण त्याला सहकार्य केलं पाहिजे. शेंडे सरांनी काहीतरी केलं म्हणजे शेंडे सरांना सहकार्य केलं पाहिजे, नाही का, ही आपली जबाबदारी आहे. मग एकी आणि बेकीचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. रानमसी होत्या 10-15 रानमसी जंगलामध्ये चरत होत्या एका खुल्या पटांगणावर, आणि वाघ त्या रानमसीला एकत्र चरताना पाहताना त्या वाघाला शिकार करायची होती. त्या रानमसीची एखाद्या शिकार करायची होती. वाघाच्या मनात विचार आला, मला तर शिकार करायची आहे, पण माझी शिकार साध्य होते की नाही का, कारण त्या एकीने चरत आहे. त्या एकीने करत असल्यामुळे त्या 15-16 आहे, मी एकटाच आहोत, आणि ह्या रानमसी आपल्यावर सल्ला करून आपलाच जीव जाईल. म्हणून वाघ शांत डोक्याने विचार करून स्तब्ध झाला. मग वाघाने दुसरा विचार केला की यांची जर एकी फुटली म्हणजे एक म्हस इकडं, एक म्हस तिकडं, एक म्हस तिकडं, अशा काही वेगवेगळ्या चरायला लागल्या तर मग आपली शिकार जमेल. मग असं काही वेळाने वाघ बसला शांत डोक्याने. मग तसंच ते व्हायला लागलं. एक म्हस इकडं, एक म्हस तिकडं, एक म्हस तिकडं, अशी त्यांची एकी जी होती, एकोप्याने चरण्याची जी व्यवस्था होती ती तुटली, म्हणजे अलग अलग झाल्या. मग त्या वाघानं त्या म्हशीवर हल्ला केला, त्या एका म्हशीची शिकार केली.
तसंच आपल्यातली जर बेकी फुटली ना, हे मनुवादी लोक आपल्यावर सुद्धा स्वीकार करतील आणि स्वीकार करण्याचं षडयंत्र सुरूच आहे. म्हणून आपण सुद्धा या उदाहरणातून काही गोष्टी समजून घेतल्या पाहिजे. हे उदाहरण देत आहो म्हणजे तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष समजावं असं यासाठी दिलं. मी साहित्य वाचलेला माणूस आहो, मोठेपणा सांगत नाही. माझ्याकडे हजारो केवळ आदिवासींना शेत्यात दिल्या नाही, जमिनीच दिल्या नाही, तर संविधानामध्ये अशी तरतूद आहे, त्यांच्या शेतीमध्ये सोन्याची, चांदीची, पेट्रोल डिझेलची खाण जरी लागली तर ते कोणालाही, शासनाला सुद्धा घेता येत नाही, अशी तरतूद आहे. हे आदिवासी बांधवांनी लक्षात घ्यावं. त्याच्या पुढचं सांगतो मी. शेतीत दिली नाही, कोणतीही खाण लागू द्या पेट्रोल डिझेलची, सोने चांदीची, ती कोणालाही हिसकावून घेता येणार नाही, ती त्याच्या मालकीची राहील. किती तरतूद मोठी आहे. दुसरी तरतूद बाबासाहेबांनी कशी केली आदिवासीसाठी, सगळ्यात महत्वाची गोष्ट, सरपंचाच्या पदापासून तर राष्ट्रपतीच्या पदापर्यंत त्यांना जाता येईल, चपराशाच्या पदापासून तर जिल्हा अधिकाऱ्याच्या पदापर्यंत त्यांना जाता येईल. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आदिवासीसाठी कोणती केली आहे बाबासाहेबांनी, तर आरक्षणाच्या माध्यमातून हा नदीकाठी नाल्याकाठी राहणारा समाज, म्हणजे पोडावर असणारा समाज मुख्य प्रवाहात आला पाहिजे आणि SC ST OBC बंधुभावानं राहिला पाहिजे. हे बाबासाहेबाचं स्वप्न होतं. आरक्षणामुळे आज अनेक हुद्द्यावर आदिवासी बांधव गेले. आणि महत्वाची गोष्ट बाबासाहेबांनी तिसरी केली आदिवासीसाठी, ज्या ठिकाणी 50% पेक्षा जास्त आदिवासी आहे त्या आदिवासी भागात आमदार फक्त आदिवासी असावा. केळापूर मतदारसंघ तसा आहे, माहीत आहे. इथे ओपनचा आमदार होऊ शकत नाही सूर्यचंद्र आहे तोपर्यंत. हे बाबासाहेबांची तरतूद कोण समजू शकते? आदिवासी माणूसच आदिवासीला समजू शकेल म्हणून संविधानात तरतूद केली. 50% पेक्षा जास्त लोकसंख्या ज्या मतदारसंघात, ज्या तालुक्यात आदिवासीची असेल तिथं आदिवासीचा आमदार. किती मोठी तरतूद बाबासाहेबांनी केली, हे समजून सांगा आपल्या भावंडांना, आदिवासी भावंडांना. जाता जाता मी सगळ्या उपासक उपासिका, गावातील प्रतिष्ठित नागरिकांना विनंती करतो, केवळ अर्धा तास आपण आता घेऊ. काही महत्त्वाचे पाहुणे राहिलेले आहे, पांढरकवड्यावरून आलेले माझे मित्र, त्यांना मी जास्त वेळ देणार नाही. केवळ आणि नाही पंचापणा. सध्या कार्यरत असलेल्या बॉडीला माझा सप्रेम जय भीम. माझ्या समोर प्रश्न आहे, जेव्हा आम्ही एखादी पिरियड घेतो, पिरियड घेतल्यानंतर विद्यार्थ्याची ऐकण्याची क्षमता जी आहे ते फक्त 45 मिनिटं असतं. माझ्या